Good afternoon, everyone. In that last lecture, I have seen that skeleton, the type of skeleton, and now this lecture, I have seen the point vertebral column. Vertebral column means that it is a long, flexible curved bony rod made up of irregular bones called as vertebra. Vertebral column म्हणजे काय सांगितले तर इट इज लॉंग, हे लॉंग आहे, फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल म्हणजे थोडक्यात फ्लेक्झिबल वाकणारे म्हणजे ते मूव ऑन होणारे. देन इट इज अ कर्व्ड बोनी रॉड, हे कर्व्ड बोनी रॉड आहे मेड अप ऑफ इरेग्युलर बोन्स, हे इरेग्युलर बोन्सने बनलेले आहेत, त्यालाच व्हर्टेब्रा असं म्हणलं जातं. व्हर्टेब्रा आर 33 इंडिव्हिज्युअल इंटरलॅकिंग बोन्स दॅट फ्रॉम द स्पायनल कॉलम. म्हणजे काय तर व्हर्टेब्रा हे टोटल 33 इंडिव्हिज्युअल व्हर्टेब्रा प्रेझेंट असतात बॉडीमध्ये. इंटरलॉकिंग बोन्स असते, ते इंटरलॉकिंग बोन्स मीन्स दॅट ते इंटरलॉक असतात आतल्या जॉईंट असल्यामुळं, आलं लक्षात तुमच्या. देन स्पायनल कॉलम इच म्हणजे प्रत्येक जो व्हर्टेब्रा आहे त्याला मेन 3 फंक्शनल कंपोनंट्स असतात. कोणकोणते तर व्हर्टेब्रल बॉडी, व्हर्टेब्रल आर्क अँड ट्रान्सवर्स प्रोसेस. तर व्हर्टेब्रल बॉडी काय करतं, इट प्रोटेक्ट द लोड बिअरिंग ॲडजस्ट कोण करतं तर व्हर्टेब्रल बॉडी करतं. सेकंड काय बघितलं आपण, व्हर्टेब्रल आर्क काय करतं तर प्रोटेक्ट स्पायनल कॉर्ड करतं, आलं लक्षात. अँड ट्रान्सफर प्रोसेस ते आहे ते इट प्रोटेक्ट्स और इट मेंटेन लिगामेंट अटॅचमेंट, आलं लक्षात. नेक्स्ट बघा द टाइप्स ऑफ व्हर्टेब्रा. सर्विकल व्हर्टेब्रा 7, थोरॅसिक व्हर्टेब्रा 12, लंबर व्हर्टेब्रा 5, सॅक्रल व्हर्टेब्रा 5 अँड कोकॅक्स व्हर्टेब्रा 4. टोटल हे काउंट केलं तर 33 व्हर्टेब्रा तुम्हाला सापडतील. देन बघा फंक्शन्स ऑफ व्हर्टेब्रल कॉलम. फंक्शन्स ऑफ व्हर्टेब्रल कॉलममध्ये तुम्ही बघू शकता, इट प्रोव्हाइड्स अ स्ट्रॉंग बोनी प्रोटेक्शन फॉर द डेलिकेट स्पायनल कॉर्ड. व्हर्टेब्रल कॉलम काय करते प्रोव्हाइड तर स्ट्रॉंग बोनी प्रोटेक्शन करते, कशाला तर स्पायनल कॉर्डला. डेलिकेट स्पायनल कॉर्ड म्हणजे तर डेलिकेट म्हणजे थोडक्यात नाजूक असा, आलं लक्षात. देन बघा इट सपोर्ट टू द स्कलला हेडमध्ये जे स्कल आहे त्याला सपोर्ट करते व्हर्टेब्रल कॉलम. इट फॉर्म्स ॲक्सिस ऑफ बॉडी, हे ॲक्सिस ऑफ बॉडीवर आहे. इट गिव्स अटॅचमेंट टू रिब्स, पेल्विक गिर्डल, मसल ऑफ द बॅक अँड इट प्रोव्हाइड नेसेसरी रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ द बॉडी. नेक्स्ट बघा द इंटरव्हर्टेब्रल डिस्क्स प्रेझेंट बिटवीन द बॉडीज ऑफ व्हर्टेब्रा ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर्स. तर मग अशी बघितल्या प्रमाणे जे इंटरलॉकिंग बोन्स आहेत दॅट फ्रॉम अ स्पायनल कॉलम, आलं लक्षात. म्हणजेच इथं काय सांगितलं तर द इंटरव्हर्टेब्रल डिस्क आहे, जे इंटरव्हर्टेब्रल डिस्क आहेत म्हणजेच तर इंटरलॉकिंग डिस्क ह्या प्रेझेंट बिटवीन कशात ते तर बॉडीज अँड व्हर्टेब्रा, आणि त्या ॲक्ट काय करतात तर शॉक ॲब्सॉर्बर, आलं लक्षात. नेक्स्ट आपण बघणार आहोत जॉईंट जॉईंट्स म्हणजेच आर्टिक्युलेशन अँड टाईप्स ऑफ जॉईंट्स. जॉईंट आर्टिक्युलेशन मध्ये काय तर द प्लेस व्हेअर 2 or more बोन्स जॉईन टुगेदर इज कॉल्ड ॲज जॉईंट ऑर आर्टिक्युलेशन. तुमच्या लक्षात आलं असेल जी अशी जागा की जिथे 2 आणि जास्त बोन्स हे जॉईन टुगेदर होतात, एकमेकांना जोडले जातात, त्यालाच आपण जॉईंट आर्टिक्युलेशन म्हणतो. टाईप्स ऑफ जॉईंटमध्ये काय म्हटलं जातं तर अकॉर्डिंग टू रेंज मुवमेंट द जॉईंट्स आर क्लासिफाईड ॲज फिक्स्ड जॉईंट्स, स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्स अँड फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स, आलं लक्षात. फिक्स्ड म्हणजे फिक्स आहे ती मूव्ह होणार आहे का तर नाही, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं इमूव्हेबल जॉईंट्स. स्लाइटली मुव्हेबल म्हणजे कार्टिलेजिनियस जॉईंट्स अँड फ्रीली मुव्हेबल म्हणजे सायनोव्हियल जॉईंट्स. आता तुम्ही बघू शकता त्यामध्ये काय काय टाईप आहेत तर बॉल अँड सॉकेट जॉईंट्स, हिंजे जॉईंट्स, डबल हिंजे जॉईंट्स, ग्लिडिंग जॉईंट, पायवॉट जॉईंट अँड सॅडल जॉईंट. आता बॉल अँड सॉकेट जॉईंट्स म्हणजे काय तर इन विच बॉल शेप्ड सरफेस ऑफ 1 राउंडेड बोन्स फिट्स इन टू द कप लाईक डिप्रेशन ऑफ अनादर. म्हणजे काय सांगितले तर बॉल शेप्ड सरफेस असतो, तो कप शेप्ड सरफेसमध्ये अटॅच असतो थोडक्यात, आलं लक्षात. हिंजे जॉईंट्समध्ये काय काय येतं तर अँकल, एल्बो, नी जॉईंट्स, आलं लक्षात. ग्लिडिंगमध्ये काय येतं तर प्लेन जॉईंट्स ऑर प्लेनर जॉईंट. ग्लिडिंग जॉईंट म्हणजे प्लेन जॉईंट ऑर प्लेनर जॉईंट्स.
नेक्स्ट बघा काय सांगितलंय, पायवॉट जॉईंट. पायवॉट जॉईंटमध्ये काहीतरी इट इज अ फ्रीली मुव्हेबल जॉईंट. पायवॉट जॉईंट म्हणजे अँड फर्स्ट अँड सेकंड व्हर्टेब्रा ऑफ नेक दॅट अलॉज द हेड टू मूव्ह बॅक अँड फोर्थ. आलं लक्षात. फर्स्ट अँड सेकंड व्हर्टेब्रा ऑफ नेक म्हणजे जे नेकचा फर्स्ट अँड सेकंड व्हर्टेब्रा आहे दॅट अलॉज द हेड टू मूव्ह बॅक अँड फोर्थ. देन बघा लास्ट वन इज सॅडल जॉईंट. सॅडल जॉईंट म्हणजे काहीतरी इट इज फाउंड इन थंब. हा थंबमध्ये प्रेझेंट असतो अँड द थोरॅक्स अँड मिडल इयर. अँड थोरॅक्स आणि मिडल इयरमध्ये तो प्रेझेंट असतो थोडक्यात. नेक्स्ट आपण पाहणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन. आपण आत्ता पाहिलंच फिक्स्ड, मुव्हेबल, सायनोव्हेल जॉईंट. आपण फिक्स्ड जॉईंट म्हणजे बघितलं नाही, तर फिक्स्ड जॉईंट म्हणजे काय बघूया. इन दिस टाईप ऑफ जॉईंट देर इज नो मुवमेंट बिटवीन द बोन्स. इमुव्हेबल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, इमुव्हेबल जॉईंट आहे त्यामुळे इथं मुवमेंट होणार नाही. देर इज फायब्रस टिश्यू बिटवीन द एंड्स ऑफ द बोन्स. म्हणजे बोन्सच्या एंडला फायब्रस टिश्यू प्रेझेंट असतो. हेन्स इट इज कॉल्ड फिक्स्ड जॉईंट. त्यालाच फिक्स्ड जॉईंट असं म्हटलं जातं. जॉईंट्स बिटवीन बोन्स ऑफ द स्कल. बोन्स ऑफ द स्कलमध्ये जे जॉईंट्स असतात त्यालाच फिक्स्ड जॉईंट असे म्हटलं जातं. आणि जॉईंट्स बिटवीन द टीथ अँड मॅक्झिला अँड मॅन्डिबल हे एक्झाम्पल्स आहेत फिक्स्ड जॉईंटचे. देन बघा स्लाइटली मुव्हेबलमध्ये काय येतं. इन दिस टाईप देर इज अ पॅड ऑफ कार्टिलेज बिटवीन द आर्टिक्युलेटिंग बोन्स. म्हणजे ह्यामध्ये पॅड ऑफ कार्टिलेज असतं. कशामध्ये तर आर्टिक्युलेटिंग बोन्समध्ये. दिस अलोज फॉर व्हेरी स्लाइट मुवमेंट कॉज्ड बाय कॉम्प्रेशन ऑफ पॅड ऑफ कार्टिलेज. दे अलोज म्हणजे तिथं थोडक्यात मुवमेंट होते. आलं लक्षात. व्हेरी स्लाइटली. आणि हे एक्झाम्पल काय आहे तर जॉईंट्स बिटवीन द बॉडीज ऑफ व्हर्टेब्रा. बॉडीज आणि व्हर्टेब्रामध्ये जे जॉईंट आहे त्यालाच आपण स्लाइटली मुव्हेबल जॉईंट असं म्हटलं जातं. सायनोव्हियल जॉईंट म्हणजे काय तर द जॉईंट विच अलो फ्री मुवमेंट. म्हणजे इथे पूर्ण मुवमेंट होणार आहे. आलं लक्षात. To the articulating bones are called as synovial joint, freely movable joint. These joints are characterized by synovial membrane and synovial fluid. Then बघा म्हणजे हे जॉईंट सायनोव्हियल मेम्ब्रेन आणि सायनोव्हियल फ्लुइडनं बनलेलं असतं. कोणतं तर सायनोव्हियल जॉईंट, कारण ते फ्रीली मुव्हेबल आहे. आता टाईप्स ऑफ सायनोव्हियल जॉईंट्समध्ये हे सर्व टाईप येतात. बॉल अँड सॉकेट जॉईंट, हिंजे जॉईंट, डबल हिंजे जॉईंट, ग्लिडिंग जॉईंट अँड पायवॉट जॉईंट अँड सॅडल जॉईंट. आलं लक्षात. हे आत्ता आपण टाईप रेफर केलेच. देन आपण बघूया एक्सप्लेन द टिपिकल सायनोव्हियल जॉईंट विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम. सायनोव्हियल जॉईंटची तुम्ही डायग्रॅम बघू शकता. तुम्हाला जॉईंट कसं केलं आहे हे तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये सायनोव्हियल जॉईंटमध्ये काय होणार आहे तर मुवमेंट होणार आहे. आलं लक्षात. ह्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे तर बोन, सायनोव्हियल फ्लुइड इन सायनोव्हियल कॅव्हिटी, कॅप्स्युल्स, बोन, सायनोव्हियल मेम्ब्रेन अँड आर्टिक्युलेटिंग कार्टिलेजेस. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टिपिकल सायनोव्हियल जॉईंट्स काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर इट इज अ जॉईंट देर इज अ स्मॉल कॅव्हिटी बिटवीन आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ द बोन कॉल्ड सायनोव्हियल जॉईंट. म्हणजे हे जे जॉईंट्स आहे ह्यामध्ये स्मॉल कॅव्हिटी आहेत. कशामध्ये तर आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ द बोन्समध्ये. नेक्स्ट बघा द सायनोव्हियल कॅव्हिटी इज फिल्ड विथ द थिक स्टिकी फ्लुइड कॉल्ड एज सायनोव्हियल फ्लुइड. तुम्हाला डायग्रॅम बघितलं तर डायग्रॅममध्ये ऑलरेडी सांगितलेलंच आहे सायनोव्हियल फ्लुइड इन सायनोव्हियल कॅव्हिटी. तेच कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहायचं आहे. देन बघा द सायनोव्हियल फ्लुइड इज सराउंडेड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड सायनोव्हियल मेम्ब्रेन. देन काय सांगितले तुम्हाला हे सराउंडेड सायनोव्हियल फ्लुइड आहे ते सराउंडेड बाय कशाला आहे तर मेम्ब्रेनला आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याला सायनोव्हियल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. देन बघा द सायनोव्हियल फ्लुइड ल्युब्रिकेट्स द जॉईंट्स अँड प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू लिव्हिंग सेल्स इन द आर्टिक्युलेटिंग कार्टिलेज विच कंटेन नो ब्लड व्हेसल्स. ह्याचं वर्कच आहे थोडक्यात ल्युब्रिकेशन करणे अँड जॉईंट्स lubricating the joints and provides nutrition of living cells. Next बघा the articulating ends of the bones, both the bones are covered by hyaline cartilage. म्हणजे जे आर्टिक्युलेटिंग एंड्स आहेत बोथ बोनचे म्हणजे जिथं जॉईंट आहेत तिथे जिथे जॉईंट म्हणजे जॉईंट झालेले जे दोन बोन्स आहेत त्याच्या एंडला त्या हायलाईन कार्टिलेजने कवर्ड असतात. देन बघा द जॉईंट इज एन्क्लोज्ड इन फायब्रस कॅप्स्युल्स सराउंडेड बाय लिगामेंट्स. द जॉईंट इज एन्क्लोज्ड. हे जॉईंट्स एन्क्लोज्ड आहेत इन फायब्रस कॅप्स्युल्स सराउंडेड बाय लिगामेंट्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल पेल्विस. धिस क्वेश्चन इज म्हणजे हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला ॲन्युअल एक्झामला भरपूर वेळा. तर मेल पेल्विस गिर्डल अँड फिमेल पेल्विस गिर्डल
तर ह्यामध्ये डिफरन्स काय आहे तर बोन्स आर हेवियर अँड थिकर. मेल पेल्विसमध्ये बोन्स हे हेवियर असतात आणि थिकर असतात. तसेच फिमेल पेल्विस गिरडलमध्ये काय आहे तर बोन्स आर लाईटर अँड थिनर. फिमेल पेल्विसमध्ये काय तर लाईटर अँड थिनर बोन असतात. देन बघा कॅव्हिटीमध्ये काय आहे मेल पेल्विसमध्ये कॅव्हिटी इज डीप अँड फनेल शेप्ड. फिमेल पेल्विसमध्ये कॅव्हिटी इज शॅलो अँड राऊंड. देन बघा मेल पेल्विसमध्ये काय आहे तर सॅक्रम लेस कॉन्केव मेकिंग द ट्रू पेल्विस नॅरोवर ॲट द आउटलेट. म्हणजे सॅक्रम लेस कॉन्केव, म्हणजे सॅक्रम हा लेस कॉन्केव आहे आणि मेकिंग द ट्रू पेल्विस नॅरोवर ॲट द आउटलेट, म्हणजे आउटलेट ठिकाणी ते नॅरोवर इन द शेप आहे थोडक्यात. आणि फिमेल पेल्विसमध्ये काय सांगितलं तर सॅक्रम मोर कॉन्केव. सॅक्रम हा मोर कॉन्केव आहे फिमेलमध्ये. मेलमध्ये लेस कॉन्केव आहे. अँड मेकिंग द ट्रू पेल्विस ब्रॉडर ॲट द आउटलेट, आणि इथं ब्रॉडरला आउटलेट आहे, आउटलेटला ब्रॉडर आहे. नेक्स्ट बघा मेल पेल्विसमध्ये काय सांगितलं द अँगल मेड ॲट द प्युबिक आर्क इन नॅरोवर लेस दॅन 90 डिग्री अँगल. म्हणजे काय सांगितलं मेल पेल्विसमध्ये द अँगल मेड ॲट द प्युबिक आर्क इज नॅरोवर. म्हणजे हे मगाशी पण आपण पाहिले मेलमध्ये नॅरोवरच आहे. आणि फिमेलमध्ये काय सांगितलं द अँगल मेड अ सिम्फायसिस प्युबिक आर्क इज वायडर. म्हणजे इथं ब्रॉडरच्या ठिकाणी वायडर यूज केलेले. नेक्स्ट आपण बघू शकतो रिब्समध्ये काय सांगितले तुम्हाला तर द रिब्स आर लॉंग कर्व्ड बोन्स विच फ्रॉम थोरॅसिक केज. देर आर 12 पेअर्स ऑफ रिब्स इन थेरॉक्सिक केज. आता रिब्स म्हणजे काय तर बरकड्या, आलं लक्षात. आपल्या ज्या थोरॅसिक केज म्हणजे छातीच्या ज्या बरकड्या असतात, बोकड कापल्यानंतर तुम्ही बोकडाच्या कशा बरकड्या बघतात त्या टाईपमध्ये माणसाच्या पण बरकड्या असतात. तर आपल्याला रिब्स बघायचे. देर आर 12 पेअर्स ऑफ रिब्स इन थोरॅसिक केज. देन बघा टाईप्स ऑफ रिब्समध्ये 3 टाईप्स पडतात, ट्रू रिब्स, फॉल्स रिब्स अँड फ्लोटिंग रिब्स. आता ट्रू रिब्स म्हणजे काय तर द फर्स्ट 7 पेअर्स ऑफ रिब्स अँटेरियरली आर्टिक्युलेट डायरेक्टली थ्रू द कॉस्टल कार्टिलेज विथ द स्टर्नम आर नोन ॲज ट्रू रिब्स. म्हणजे फर्स्ट 7 ज्या रिब्स आहेत त्याला आपण ट्रू रिब्स असं म्हटलं जातं. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. देन फॉल्स रिब्समध्ये काय सांगितले द नेक्स्ट 3 पेअर्स. म्हणजे ट्रू रिब्स संपल्यानंतर ज्या 3 रिब्स आहेत त्याला फॉल्स रिब्स असं म्हटलं जातं. आणि फ्लोटिंग रिब्स म्हणजे काय तर शेवटच्या जे 2 राहिलेले रिब्स आहेत त्याला आपण फ्लोटिंग रिब्स असं म्हणणार आहे, आलं लक्षात. आता रिब्सचं फंक्शन काय आहे तर रिब्स फ्रॉम थोरॅसिक केज विच प्रोटेक्ट्स डेलिकेट्स ऑर्गन फ्रॉम द बॉडी. रिब्स ह्या थोडक्यात जे डेलिकेट ऑर्गन आहेत थोरॅसिक केजमध्ये त्यांना प्रोटेक्ट करणार आहे आल्सो, कारण ते बोन्स आहेत थोडक्यात रिब्समध्ये, आलं लक्षात. रिब्स सपोर्ट टू द स्टर्नम अँड व्हर्टेब्रल कॉलम. हे आल्सो स्टर्नम आणि व्हर्टेब्रल कॉलमला सुद्धा प्रोटेक्ट करणार आहेत. रिब्स हेल्प टू मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आपण ज्यावेळेस श्वास घेणे श्वास सोडण्याची प्रोसेस करणार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला रिब्स हेल्प करणार आहे. नेक्स्ट बघू शकतो आपण इट गिव्ह शेप टू द चेस्ट. रिब्समुळे आपल्या एक चेस्टला शेप आलेला आहे. नेक्स्ट बघा इट सपोर्ट शोल्डर गिल्डर. आणि शोल्डर गिल्डरला सुद्धा रिब्स हे प्रोटेक्ट करतं, आलं लक्षात, सपोर्ट करतं. नेक्स्ट आपण पाहणार आहेत व्हॉट आर स्युचर्स अँड नेम द इम्पॉर्टंट स्युचर अँड देअर पोझिशन्स. नेक्स्ट लेक्चरला आपण स्विचर बघूया. ह्या लेक्चरला आपण जे काही बघितलं व्हर्टेब्रलपासून ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. लेक्चर सगळ्यांनी बघा आणि प्रेझेंटी गुगल क्लासरूममध्ये कमेंट करा. थँक्यू.